ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की अश्विनी ते प्रियाला म्हणत असतो, तन्वी मी गेल्या काही दिवस तुझ्याकडे पाहतोय, तू खरंच बदलण्याचा प्रयत्न करतीस, तू किती एफर्ट्स करतीस हे मला दिसते, बाकी घरातल्याला नाही दिसले तरी चालेल, पण मला दिसते की तू किती प्रयत्न करत आहेस. आता अश्विनी असं कौतुक केल्याबरोबर प्रियाला तर चान्सच भेटलेला असतो. आता त्याच्या जवळ जाते, त्याला मिठी मारत असते आणि त्याला म्हणत असते की हे सगळं काही तुझ्यामुळेच होतं येणार आहे. अश्विन बघ ना, प्रत्येक मुलीला खरं तर तुझ्यासारखा नवरा भेटायला हवं. जेव्हा मी चुकते तेव्हा खरं तू माझे कान पकडतोस आणि जेव्हा मी माझ्या मूळ स्वभावाने प्रेम करते, चांगलं वागण्याचा प्रयत्न करते, तेव्हा माझं तू कौतुक देखील करतोस, असंही ते प्रिया म्हणत असते. मी तुला प्रॉमिस करते अश्विन, खरंच एकही तुला संधी देणार नाही माझ्या विरुद्ध तक्रार करण्याची. मी आता चांगलं वागण्याचा खूप प्रयत्न करत आहे, असंही ते प्रिया म्हणत असते. तेव्हाही ते अश्विन म्हणत असतो की माझा खरं तर तन्वी तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला हेही माहिती आहे तन्वी, तू आश्रमात वाढल्यामुळे खरं तर तुला काही माणसाविरुद्ध तुझ्या मनात अडी होती, पण आता तुला जर या घरातून एवढं प्रेम मिळत असेल तर तू नक्कीच या कुटुंबाचा भाग हो, असंही ते अश्विन म्हटलेला असतो. तेव्हा खरं तर प्रिया ही मनातच विचार करते, मी या कुटुंबाचा भाग नाही बनले तर या तिजोरीच्या किल्ल्या माझ्या हातात कशा येतील आणि या किल्ल्या खरं तर अश्विन तूच मला माझ्या हातात आणून देशील, असंही ते प्रिया स्वतःच्या मनाला म्हणत असते. आता इथे तन्वी फ्रेश होऊन येते असं म्हणून तिथून निघून गेलेली असते. आता इथे खरं अश्विन स्वतःचा मोबाईल पाहत असतो, तितक्यातच इथे तन्वीचा म्हणजेच प्रियाचा इथे फोन वाजलेला असतो. त्यामुळे तो खरं तरी ते तन्वीला आवाज देत असतो, मात्र ती काही लवकर आलेली नसते. त्यामुळे खरं तर त्यांनीच हातात मोबाईल घेतलेला असतो. आता मोबाईलवर ॲडव्होकेट नाव पाहून त्याला प्रश्न पडलेला असतो की हा ॲडव्होकेट हिला का फोन करत असेल. आता त्यांनी इथे फोन उचललेला असतो तेव्हा समोरून बोलण्यात येतं की हॅलो मॅडम, तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आला होतात ना, एक केसबद्दल तुम्ही बोलत होतात, आज तर तुम्ही वेगळेच पेपर देऊन गेलात, नेमकं तुम्हाला कोणावर आणि कसली केस करायची आहे असंही ते समोरून बोलण्यात आलेलं असतं. आता तितक्या गडबडीत खरं तर इथे तन्वी आलेली असते आणि अश्विनच्या कानचा पटकन मोबाईल काढून घेते आणि स्वतःच्या कानाला लावलेलं असतं. त्यामुळे खरं अश्विन थोडासा तिच्याकडे आश्चर्यानेच पाहत असतो. आता खरं तरी इथे तन्वी म्हणत असते, तुम्ही कोण आहात. तेव्हा इथे समोरून तो वकील म्हणत असतो, मी ॲडव्होकेट बोलतोय, तुम्ही काल आला होतात ना आमच्या ऑफिसमध्ये. तेव्हा इथे तन्वी म्हणत असते, तुम्हाला नक्की कुणाशी बोलायचं आहे. तेव्हा इथे तो वकील म्हणत असतो, अहो तुम्ही तन्वी सुभेदारच बोलताना, तुम्ही काल तुमच्या मैत्रिणीच्या डिवोर्स केसबद्दल डिस्कस करत होतात ना. तेव्हा इथे तन्वी म्हणतच, नाही हो, मी कशाला येऊ तुमच्याकडे. अहो माझे बाबा आणि माझे दीर खरं खूप मोठे वकील आहेत, मला जर कशाची गरज पडली तर मी त्यांच्याकडे जाईन ना, तुमच्याकडे कशाला येईल. तेव्हा तो ॲडव्होकेट म्हणत असतो, तुम्ही तन्वी सुभेदारच आहात ना. तेव्हा ही तन्वी मुद्दाम म्हणत असते, नाही नाही, रॉंग नंबर चुकून लागला असेल तुमच्याकडनं, असं म्हणून इथे फोन ठेवून देते. आता इथे अश्विनला मोठा प्रश्न पडलेला असतो. तो आता तन्वीकडे येतो आणि म्हणत असतो, हा ॲडव्होकेट कोण आहे आणि तुला फोन का केला त्यांनी, असं त्यांनी विचारलेलं. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, रॉंग नंबर होता. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, रॉंग नंबरच्या मानाने तू बरेच वेळ त्याला बोललीस. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, हो ना, अरे तेच की, तो परत मला तेच म्हणत होता की तुम्हीच आमच्या ऑफिसमध्ये आला होतात. मग तो परत म्हणाला की तुम्ही तनुश्री मॅडम बोलतात का. मग तेव्हा कळलं की हा रॉंग नंबर होता, असंही ते प्रिया. आता तिथून खरं तर तिने काढता पाय घेतलेला असतो, मात्र इथे अश्विनला खरं त्याच्यावर थोडा संशय आलेला असतो. आता इकडे खरं तर प्रिया बाहेर आलेली असते आणि ते प्रताप आणि कल्पना बसलेली असते. त्यामुळे खरं तिला मुद्दाम नाटकं करते, विमल मी तुला काही मदत करायला येऊ का. तेव्हा खरं विमल म्हणते, नको कशाला उगस, नका करू मदत, असं इथे म्हटलेले असते. तेव्हा इथे कल्पना मुद्दाम प्रतापला म्हणत असते, खरं तर कुणी नाही म्हटलं ना तरी देखील काम करायला जावं, कारण की एखाद्याला विचारलं ना तर ते नाहीच म्हणणार ना, असं इथे मुद्दाम कल्पना म्हटलेली असते. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, विमल मी येते तुला मदत करायला, असं इथे बोलणं सुरू असतं. तितक्यातच इकडनं समोर खरं सायली आणि अर्जुन आलेले असतात. आता इथे अर्जुन आणि सायलीला सगळं काही सत्य कळलेलं असतं, त्यामुळे अर्जुन इथे फार भडकलेला असतो. तन्वी रागातच म्हणून आतमध्ये आलेला असतो. तेव्हा ही तन्वी विचार करत असते की नेमकं ह्याला काय झालं असेल, अर्जुन का चिडला असेल, असंही मनात विचार करत असते. आता इथे खरं तर अर्जुन तन्वीपाशी आलेला असतो. तेव्हा इथे प्रताप म्हणत असतात, काय झालं तुला, का चिडतोस असा. तेव्हा इथे अर्जुन रागातच म्हणत असतं, डॅड ही तन्वी ना, असं म्हटल्याबरोबर खरं अर्जुनचं इथे बोलणं थांबवलेलं असतं आणि सायली म्हणत असते, ही जी चांगुलपणा करते ना, नाटक करते ना, हे सगळं काही माहिती आहे आम्हाला. अरे हिचा स्वभाव बदलला आहे असं ही दाखवत जरी असले तर ही सगळं काही तिची नाटकं आहेत, सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते, काय देवळात जाते, गौऱ्या काय थापते, ही सगळं काही नाटकं आम्हाला माहीत आहेत, असंही ते खरं सायली म्हणत असते. आता सायलीचं बोलणं ऐकून अर्जुन म्हणत असतो, सायली तू काय हे चाललंय तुझं. तेव्हा ते सायली म्हणत असते, मी हिला पाठीशी नाही घालत, अहो ही जे सगळे नाटकं सगळ्यांनाच माहीत आहे, आता पण ती नाटकच करत होती स्वयंपाकघरात जाण्याचं, असंही ते सायली म्हणत असते. हे दोघांचा काय गोंधळ खरं कल्पनाला आणि प्रतापला अजिबात कळत नसतो.
आता सायलीला खरं तर हे सगळं काही आत्ता समोर येऊन द्यायचं नसतं, त्यामुळे हे सगळं काही तिने केलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहायला खरं अजिबातच विसरू नका. आता इथे पुढील भागात आपण पाहत असतो की रविराज आणि प्रतिमा इथे आलेले असतात आणि ते म्हणत असतात की खरं तर आम्हाला जेव्हा खूप गरज होती तेव्हा तुम्ही आमचा चांगला पाहुणचार केलेला आहे, पण आम्हाला आता जाऊ द्या, असं इथे खरं तर रविराज बोलत असतात. त्याचवेळी खरं इकडनं आलेली असते ती म्हणजे प्रिया लगेच म्हणते, आई तुला हात जोडते, थांब ना ग आई, असं इथे खरं तर म्हणत असते. तेव्हा मात्र इकडनं अर्जुन आलेला असतो आणि म्हणत असतो की तुझे नाटकं आणखी थांबलेलेच नाहीत का, असं म्हणून खाली येतो. तेव्हा सायली खरं तर त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, मात्र अर्जुनचा इथे पारा खूप चढलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की एवढीच तुला काळजी ना, तर तू का रक्त का दिलं नाहीस, 1-1.5 तास कुठं भटकत होतेस, असं इथे अर्जुनने विचारलेलं असतं. आता इथे प्रिया काय सांगते, काय बोलते आणि अर्जुन हे घरच्यांना कधी सत्य सांगतो हे पाहण्यासारखंच आहे आणि सगळ्यांसमोर हे सत्य आल्यानंतर या प्रियाचं काय होतं हे देखील पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहायला अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पाहत राहा. ठरलं तर मग. धन्यवाद.